पान नंबर 37 करून पहा. आ ई स्तंभाचे निरीक्षण करून साखळी पूर्ण करा. तसेच अस्तंभामध्ये चित्रासंबंधीची वैशिष्ट्य व शेती प्रकार यांचा क्रमांक लिहा. आकृतीमध्ये आपण पाहतोय एक चित्र दिलेलं आहे आणि शेती प्रकार आपल्याला ओळखायचा आहे आणि वैशिष्ट्य क्रमांक पण ओळखायचा आहे. शेती प्रकार आहे ख उद्यान शेती आणि वैशिष्ट्य क्रमांक आहे उ. आता या उद्यान शेतीची वैशिष्ट्य आणि माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. फळे, फुले, औषधी वनस्पती, शोभेची झाडे इत्यादी उत्पादने व्यापारी उद्देशानं घेतली जातात. मनुष्यबळाचा व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. उष्णकटिबंधीय व भूमध्यसागरीय व समशीतोष्ण हवामानाच्या प्रदेशामध्ये अशा प्रकारची शेती केली जाते. इथं आपल्याला अजून थोडीशी माहिती देता येईल. उद्यान शेती म्हणजेच फलोद्यान शेती असंही म्हणतात. फळं व फुलं फलोद्यान शेतीची मुख्य उत्पादनं आहेत. जेव्हा फळ पिकांची लागवड विशेषत्वाने केली जाते तेव्हा अशा शेतीस फलोद्यान शेती हॉर्टिकल्चर असे म्हणतात. त्याचप्रमाणे जेव्हा फुलपिकांची लागवड केली जाते तेव्हा त्यास फुलशेती म्हणजेच फ्लोरिकल्चर असे म्हणतात. त्यामुळे फक्त फळं आणि फुलंच नव्हे तर शोभेची झाडे, ऑर्नामेंटल प्लांट्स, औषधी वनस्पती, विविध प्रकारचा भाजीपाला इत्यादींचेही उत्पादन घेतले जाते. जगात फलोद्यान शेती सर्वत्र केली जात असली तरी युरोपातील द्राक्ष बागा, भूमध्यसागरीय प्रदेश, संयुक्त संस्थानातील कॅलिफोर्निया ही पारंपरिक उद्यान शेती क्षेत्र आहेत. या शेतीकरता आधुनिक आणि पारंपरिक पद्धतीचा अवलंब केला जातो. शेती क्षेत्राचा आकार लहान असतो. प्रत्येक रोपाची नीट काळजी घेतली जाते. भूमध्यसागरीय प्रदेश आम्लवर्गीय फळांसाठी प्रसिद्ध आहेत. उदाहरण संत्री, लिंबू. त्याचबरोबर गुलाब, ट्युलिप, कमळ, झेंडू, मोगरा इत्यादी फुलांचेही उत्पादन जगातील विविध भागांमध्ये घेतली जातात. आपल्या भारतामध्ये कृषी विद्यापीठं आहेत. राहुरीला कृषी विद्यापीठ आहे. म्हणजे शेती विषयाचा अभ्यास यांच्यामध्ये केला जातो. दुसरा शेती प्रकार आहे ग आणि त्याचं वैशिष्ट्य क्रमांक आहे उ. मंडई शेती हा दुसरा प्रकार आहे. आता हा मंडई शेती हा एक आधुनिक शेती प्रकार आहे. शहरी भागातील भाजीपाल्याची, फळांची मागणी पूर्ण करण्यासाठी शहरालगत शेती केली जाते. मर्यादित शेतजमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा प्रयत्न केला जातो. हा शेती प्रकार राबवण्यासाठी भांडवलाचा अधिक वापर करावा लागतो. मानवी श्रमाबरोबर शास्त्रीय ज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. सेंद्रिय व रासायनिक खतांचा व जलसिंचनाचा मुक्त वापर केला जातो. सध्या सेंद्रिय शेती ही एक नवीन संकल्पना येऊ घातलेली आहे. कारण रासायनिक खतांचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळं सेंद्रिय शेतीला सुद्धा महत्त्व दिले जात आहे. शहरापासून ट्रकद्वारे एका रात्रीच्या प्रवासा इतक्या दूर अंतरापर्यंत या प्रकारची शेती केली जाते. भाजीपाला, फळे, दूध, अंडी, मांस, मासे इत्यादी वाहतूक केली जाते. औद्योगिकीकरण झालेल्या दाट घनतेच्या शहरी भागात उदाहरण खेड-शिवापूर, सासवड येथून पुणे शहरास फळे, फुले, भाजीपाला यांचा होणारा पुरवठा दररोज मार्केटमध्ये या भाजीपाल्याची आवक होत असते. मंडई बागायती शेती हा शेतीचा आधुनिक प्रकार आहे आणि शहरीकरणामुळे हा निर्माण झालेला आहे. शहरी लोकांकडून भाजीपाला, फळे, फुले, दूध इत्यादी उत्पादनांना ताज्या स्वरूपात दैनंदिन मागणी असते. त्यामुळे ही मागणी पूर्ण करण्यासाठी शेतकरी शहरालगत जवळच्या प्रदेशात भाजीपाला व इतर उत्पादने घेतात.
मंडई बागायती प्रामुख्याने जगातील औद्योगिकीकरण झालेल्या दाट घनतेच्या भागात केली जाते. आता शेतीचा आकार लहान असतो, सखोल शेती पद्धत असते, जलसिंचनाचा वापर, सेंद्रिय रासायनिक खतांचा मुक्त वापर, मानवी श्रमाचा वापर, शास्त्रीय ज्ञान, तंत्रज्ञानाचा वापर, मोठ्या प्रमाणावरील भांडवल गुंतवणूक करावी लागते इत्यादी मंडई बागायती शेतीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. कारण आपल्या देशातून शेती आणि शेतीमधून निघणारा भाजीपाला, फळे हे निर्यात सुद्धा केली जाते आणि त्यामुळे ती उच्च दर्जाची निर्माण करण्यासाठी मग ग्रीन हाऊस उभारावी लागतात. त्याला येणारा जो खर्च आहे, पॅकिंगसाठी येणारा खर्च आहे, ह्या सगळ्या गोष्टींना खर्च येतो. म्हणून अधिक भांडवल गुंतवणूक या शेती प्रकारामध्ये करावी लागते. तिसरा शेती प्रकार क्रमांक आहे विस्तृत व्यापारी धान्य शेती आणि वैशिष्ट्य क्रमांक आहे आ. शेतीचा आकार मोठा असतो, म्हणजेच शेतांचा विस्तृत आकार असतो. सखोल शेतीच्या तुलनेत विस्तृत शेती प्रकारात शेतीचा आकार खूपच मोठा असतो, म्हणजेच 240 ते 16,000 हेक्टरपर्यंत आकाराची शेती असते. 1 हेक्टर बरोबर 2.5 एकर. दुसरा मुद्दा आहे भांडवलाचा. आधुनिक कृषी यंत्रांचा वापर अधिक केला जातो, म्हणजेच ही भांडवलाधिष्ठित शेती असते. विस्तृत शेती भांडवलाधिष्ठित असून यंत्रसामग्री, मजुरी, साठवणूक, वाहतूक यंत्रणा इत्यादींकरता मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक करणं अत्यावश्यक असतं. त्याचबरोबर आधुनिक कृषी यंत्रांचा वापर म्हणजे आपण पाहतो की या शेतांचा विस्तृत आकार असतो आणि मर्यादित मजूर पुरवठा, यामुळे शेतीची बहुतांशी कामे ही यंत्राच्या साहाय्यानेच केली जातात. आता भारतातील शेती ही श्रमावर आधारित आहे, श्रमप्रधान तंत्रज्ञान. परंतु अमेरिकेतील जर आपण शेती पाहिली तर भांडवल प्रधान आहे. याकरता वेगवेगळ्या प्रकारची यंत्र आहेत. उदाहरणार्थ नांगरणीसाठी ट्रॅक्टर, सपाटी करण्यासाठी समतलीकरण यंत्र, पेरणी यंत्र, संयुक्त कापणी व मळणी यंत्र इत्यादींचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. काही ठिकाणी खते व जंतुनाशके फवारण्यासाठी हेलिकॉप्टरचा सुद्धा वापर केला जातो अमेरिकेमध्ये. पुढचं जे वैशिष्ट्य आहे एक पीक पद्धती. आता गहू हे एकमेव पीक विशेषत्वाने या प्रदेशात बहुतांश ठिकाणी घेतले जाते. आता अजून एक वैशिष्ट्य आपल्याला या व्यापारी शेतीचं सांगता येणार आहे की व्यापारी शेती पद्धतीत पिकांचं उत्पादन बाजारपेठेत विकण्याच्या उद्देशाने घेतलं जातं. साधारणपणे विविध प्रकारची पिके आणि प्राणीज उत्पादने स्थानिक अथवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकून नफा मिळवला जातो. औद्योगिक क्रांतीमुळे झालेल्या आर्थिक व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील बदलांमुळे जगातील विविध भागात व्यापारी शेतीचा विकास झालेला आहे. पेरणीपासून काढणीपर्यंतची सर्व कामे यंत्रांच्या साहाय्याने केली जातात. त्याचबरोबर शेती व व्यापारी पशुपालन एकत्रितरित्या केलं जातं. एकपीक पद्धती हे या शेतीचं ठळक वैशिष्ट्य आहे. समशीतोष्ण कटिबंधीय गावताळ प्रदेशात या शेतीमधून गहू हे पीक व्यापारी तत्वावर घेतलं जातं. हेक्टरी उत्पादन कमी आणि दरडोई उत्पादन जास्त असतं. या प्रकारात शेतीच्या विस्तृत क्षेत्र लागवडीखाली येत असल्याने प्रति हेक्टरी उत्पादन काहीसे कमी असते, परंतु एकूण उत्पादन मात्र जास्त असते. त्याचबरोबर लोकसंख्या कमी असल्याने दरडोई उत्पादन सुद्धा जास्त असते. समशीतोष्ण कटिबंधीय गावताळ प्रदेशात व्यापारी शेती युरेशियातील स्टेप्स, कॅनडा व उत्तर अमेरिकेतील प्रेरी प्रदेश, अर्जेंटिनातील पंपा, दक्षिण आफ्रिकेतील व्हेल्ड आणि ऑस्ट्रेलियातील डाऊन प्रदेशांमध्ये विकास या शेतीचा झालेला आहे. हे सर्व प्रदेश विरळ लोकसंख्येचे असल्याने गरजेपेक्षा अतिरिक्त उत्पादन हे जागतिक बाजारपेठेत पाठवले जाते. म्हणून या प्रदेशांना गव्हाचे कोठार असे म्हटले जाते. चौथा शेती प्रकार आहे आणि वैशिष्ट्य क्रमांक आहे ई. मळ्याची शेती. शेताचा आकार मोठा असतो. साधारणपणे या शेतीचा आकार 40 ते 400 हेक्टरपर्यंत असतो.
भांडवलाधिष्ठित शेती. आता मळ्याच्या शेतीकरता मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक आवश्यक असते, कारण जंगलक्षेत्र शेतीयोग्य करण्यासाठी करावी लागणारी जंगलतोड, कुशल व अकुशल कामगारांचं वेतन, शहरी भागापासून दूर विरळ लोकवस्ती आणि अविकसित प्रदेशात ही शेती केली जात असल्याने शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या वाहतूक व दळणवळणाच्या सुविधा इत्यादीसाठी सुद्धा भांडवल गुंतवणूक करावी लागते. एक पीक पद्धत शेती म्हणजे या शेतीमध्ये एकच पीक घेतले जाते, म्हणजे कोणतंही चहा कॉफी असेल तर एकच कुठलं तरी एक पीक घेतलं जातं. स्थानिक मजुरांमार्फत शेतीची कामं केली जातात. शेतीची सर्व कामे स्थानिक मजुरांमार्फत केली जातात. उदाहरणार्थ मलेशियातील रबर लागवड, भारत व श्रीलंकेतील चहाचे मळे, वेस्ट इंडिजमधील ऊस लागवड प्रामुख्याने ब्रिटिशांच्या मालकीचे असून इंडोनेशियातील ऊस शेती डच लोकांच्या मालकीची आहे. हेक्टरी उत्पादन कमी मात्र एकूण उत्पादन हे जास्त असतं. पिकांची योग्य पद्धतीने प्रक्रिया व प्रतवारी केली जाते. तुम्हाला माहिती आहे की चहा पिकाच्या संदर्भात माहीत आहे की गुणवत्तेनुसार चहाचा दर ठरत असतो, म्हणजे पिकांची प्रतवारी इथं केली जाते. शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन केलं जातं. जागतिक मागणी व दर्जा टिकवण्यासाठी या शेतीचे व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीनं केलं जातं. त्यामुळे उच्च प्रतीचं बियाणं, कुशल मजूर, शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ, अवजारे व खते यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या शेतीचं स्वरूप हे व्यापारी आहे. विविध प्रदेशात पिकवली जाणारी भिन्न स्वरूपाची पिके निर्यात करण्याच्या उद्देशानंच घेतली जातात. मळ्याची शेती हा व्यापारी व निर्यातभिमुख उष्णकटिबंधीय शेती प्रकार आहे. व्यापारी तत्वावरील नगदी पिकांचं विशेषीकरण हे उष्णकटिबंधीय शेतीचं वैशिष्ट्य आहे. ही शेती एकविक पद्धतीने केली जाते. उष्ण व उपोष्ण कटिबंधीय प्रदेशात प्रामुख्यानं दक्षिण व मध्य अमेरिका, आफ्रिका व आशिया खंडातील भारत, तुम्हाला माहिती आहे की आसामला चहाचे मळे आहेत, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपाईन्स व व्हिएतनाम या देशातील डोंगराळ प्रदेशात ही शेती केली जाते. या शेतीमध्ये प्रामुख्यानं रबर, तेल वृक्ष म्हणजेच ऑइल पाम, नारळ, कॉफी, चहा, कोको तसेच ऊस, ताग, अननस, केळी इत्यादींचीही लागवड केली जाते. देखभालीचा खर्च हा जास्त असतो. त्याचबरोबर मृदा अपक्षय म्हणजे मृदेची धूप जास्त प्रमाणात होते. ही एक पर्यावरणीय समस्या या शेतीच्या बाबतीमध्ये निर्माण झालेली आहे. सखोल उदरनिर्वाहाच्या शेती प्रकारात शेती सखोल पद्धतीनं केली जाते व तिचा मुख्य हेतू स्वतः व कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी जास्तीत जास्त पिकांचे उत्पादन घेणे हा असतो. दुसऱ्या शब्दात उदरनिर्वाहाची शेती म्हणजे शेतकरी व त्याच्या कुटुंबियांच्या गरजा भागवण्यासाठी ही शेती केली जाते. पिकांची लागवड आणि त्याबरोबर केले जाणारे पशुपालन होय. शेतीचा प्रकार आहे सखोल उदरनिर्वाहक शेती. वैशिष्ट्य आहे पहिलं वैशिष्ट्य आहे शेतजमिनीचा लहान आकार. या प्रकारात आकार खूप लहान असतो. याचे मुख्य कारण म्हणजे लोकसंख्येची जास्त घनता व शेतीचं विभाजन पारंपरिक पद्धतीत वारसा हक्कानुसार होऊन वारसदारामध्ये उपलब्ध शेतीची सारख्या प्रमाणात वाटणी केली जाते. सर्वसाधारणपणे शेतीचा आकार 0.5 ते 1.25 हेक्टर असतो. शेतीच्या या लहान आकारामुळे शेतीमध्ये यंत्रांचा वापर अत्यंत मर्यादित असतो. जमिनीची सखोल लागवड केली जाते. शेतकरी आपल्या जमिनीची लागवड सखोल पद्धतीनं करतात. इतकंच नव्हे तर सीमावर्ती जागासुद्धा लागवडीखाली आणली जाते. मृदेची सुपीकता टिकवण्यासाठी रासायनिक खते, कीटकनाशके आणि सेंद्रिय खते यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. शेतकरी वर्षातून 2 किंवा 3 पिके घेतात. मानवी श्रम आणि प्राण्यांचा वापर केला जातो. या शेतीसाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते, कारण या शेती प्रकारातील बहुतांशी कामे मानवी श्रमाद्वारे केली जातात. दाट लोकसंख्येमुळे मजूर पुरवठा केला जातो. कामासाठी बैल अथवा रेडे या प्राण्यांचा उपयोग केला जातो.
कृषी अर्थव्यवस्थेत या प्राण्यांची भूमिका महत्त्वाची असते. पुढचं वैशिष्ट्य आहे अन्नधान्य पिकांचं वर्चस्व. या शेती प्रकारात विविध प्रकारची पिके घेतली जातात, परंतु यामध्ये अन्नधान्याच्या पिकांचं वर्चस्व जास्त असते. यात तांदूळ हे मुख्य पीक असून मका, गहू, कडधान्य, तृणधान्य आणि भाजीपाला या इतर पिकांचा सुद्धा समावेश होतो. या शेती प्रकाराच्या काही विशिष्ट गुणधर्मामुळे या शेतीस पौर्वात्य शेती असंही म्हटलं जातं. ही शेती प्रामुख्याने चीन, जपान, कोरिया, भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि आग्नेय आशियातील जावा, लुझॉन, विसायन बेटे, सुमात्राचा किनारी प्रदेश व मलेशिया या प्रदेशात केली जाते. पुढील शेतीचा प्रकार क्रमांक क. वैशिष्ट्य क्रमांक ई. स्थलांतरित शेती. स्थलांतरित शेती हा शेतीचा आदिम प्रकार आहे. मानवाने अन्नधान्य पिकवण्याचा केलेला पहिला प्रयत्न या शेतीमधून दिसून येतो. आज शेतीच्या स्वरूपात अनेक बदल झाले असले तरीही हा शेती प्रकार आजही त्याच्या मूळ स्वरूपात जगात विविध भागात अस्तित्वात आहे. विषुवृत्तीय पर्जन्यमानांच्या प्रदेशात सखल भागात शेती स्थलांतरित स्वरूपाची आहे. या प्रकारची शेती प्रामुख्याने उष्णकटिबंधीय प्रदेशात सुद्धा केली जाते. मोठ्या प्रमाणात होणारे मृदा अपक्षरण, जमिनीची अवनती, मौल्यवान जंगल संपत्तीचा ऱ्हास, प्राणी जीवनावर होणारा विपरीत परिणाम, मोठ्या प्रमाणावरील मानवी श्रमाची आवश्यकता व त्या तुलनेत मिळणारे कमी उत्पादन या गुणवैशिष्ट्यांमुळे या शेतीस हानिकारक शेती असंही म्हणतात. विषुवृत्तीय प्रदेशातील वनांखालील जमीन आशिया, आग्नेय आशिया, मध्य व दक्षिण अमेरिका, आफ्रिका इत्यादी भागांमध्ये आहे. जगातील विविध भागात स्थलांतरित शेती खालीलप्रमाणे भिन्न भिन्न नावांनी ओळखली जाते. मध्य अमेरिकेत हिला मिल्पा म्हणतात, ब्राझीलमध्ये रोका म्हणतात, श्रीलंकेमध्ये चेना म्हणतात, थायलंडमध्ये तामराई म्हणतात, भारतात आसाममध्ये झूम शेती असं म्हणतात, केरळमध्ये ओनम अशी ही स्थलांतरित शेतीची नावं आहेत. जंगलकटाई करून त्याला जाळून शिल्लक राहिलेली राख खत म्हणून मृदेत मिसळली जाते. शेतीचा आकार साधारणपणे अर्धा ते 1 हेक्टरपर्यंत असतो. काठी आणि फावडे यांसारख्या पारंपरिक अवजारांचा वापर केला जातो. शेतीची सर्व कामे हाताने केली जातात. शेती प्रकारात जमिनीच्या पिकाखालील कालावधी अल्प असून पडीक कालावधी दीर्घ असतो. मृदा अपक्षरणामुळे मृदेची सुपीकता कमी होते. त्यामुळे त्या जमिनीतून 2 ते 3 वर्षापर्यंत पिके घेता येतात. परिणामी शेतकरी एका जमिनीच्या तुकड्याकडून दुसऱ्या तुकड्याकडे वळतात. त्यामुळे या शेतीला स्थलांतरित शेती असं म्हणतात. शेतकरी 10 ते 15 वर्षानंतर सोडून दिलेल्या जमिनीकडे पुन्हा येतात, कारण दरम्यानच्या काळात जमिनीची सुपीकता पुन्हा प्राप्त होत असते.